आपने भी क्रिकेट खेला, गोलकोट के लिए आपने अंदर खेला है, ओलम भी अच्छा खेला है, मैच की तरफ रुक करेंगे मुकाबले में शुरुआत और कालुस्ता बनाम बाउंसर के पहले के बहुत अच्छी तरीके से फील्डिंग किया, मैदान के दौरान देने की कोशिश ये बात देखिए विकेट गिरने वाला है। फॉरवर्ड रन लेना चाहते थे, मोहम्मद मना किया, विकेट गिरता हुआ पहला विकेट रनआउट के रूप में फॉरवर्ड या स्पर्धेचे शिलेदार या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय आदरणीय फौज खान सरगुरू यांच्या शुभ हस्ते आपण जमीरभाई गुंडाजी यांचं यथोचित सन्मान आणि स्वागत या व्यासपीठामध्ये केलं। मोठं नाव फैसल लिमन यांचं आगमन मंचावरती झालेलं आहे। फैसलनं शूटिंग बॉलमध्ये आणि व्हॉलीबॉलमध्ये मोठं नाव केलं आहे, त्याचं यथोचित स्वागत केलं जात आहे। गोलकोट चषक वगैरे आपल्या मनापासून अधिक स्वागत फैसल। 2024 मध्ये जिल्ह्याच्या बाहेर देखील जाऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातली आणि ज्यानं मॅन फ्रॉम चिपळूणचं टॅग मोठा केला तो हनीफ रुमाने या ठिकाणी आलेला आहे, त्याचं स्वागत या ठिकाणी केलं जातं। हनीफ आता बाहेर देखील महाराष्ट्रामध्ये देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील ओळखचं क्रिकेट खूप चांगलं केलं आणि हनीफने बरीच दाखवलं, त्या हनीफचं स्वागत मंचावरती मॅचमध्ये धावा झाले ते धापलगावचे धावत ते 2 गोलंदाजी मार्गावर विराट मॅन फ्रॉम राजापूरचा गोलंदाज ज्याला बारक्या नावानं ओळखलं जातं तो गोलंदाजी मार्गवर खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि आज राजापूरचे अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत। 10 पैकी धावा एक गोल 3 चालू असतील लढत प्रेक्षकांच्या माहितीसाठी बाउन्सर पेटमा आणि ऑल कालुस्ता विरुद्ध बाउन्सर पेटमाची लढत मैदानामध्ये चालू आहे। बाउन्सरनं मला वाटते टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय। विराज राऊंड विकेट चांगला चेंडू ऑनसाइड टाकेला, क्षेत्ररक्षक आहे नौमान कास्कर परंतु मला वाटते चेंडू हुकू शकत नाही, चेंडू सीमा पार चौकार। याच्या नंतर चेंडू देखील फार महत्वाचे असते। सह्याद्री फायटर गोलकोट विरुद्ध 9 स्टार मापाने मोठा सरळ टॉस करता सह्याद्री फायटर गणेश मोरे आपला कॅप्टन पाठवा आणि त्यानंतर पुण्यात 9 स्टार मापाने मोठा बदलून मोठा होता त्याच्यातला जुनेद मुल्ला चलिए टॉस के लिए आना है। इसके बाद का मुकाबला आपका रहेगा गोलंदाजी मार्फत नाजीमपूर के दुसऱ्या षटकामध्ये नागपूरकडे जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑप्टनच्या बाहेर दाऊद झेपलेला बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू बाहेर होता, खूप चांगला चेंडू हलक्या चेंडूला पटवला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षणला साईडच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालाय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी वसूल केले जात आहे। पिछले खूप चांगला चेंडू टाकल्यानंतर थोडंसं उसने केलेला चेंडू सिग्नल आपण बघितलं तर या ठिकाणी नो बॉल धावांची कुल 14 धावा फक्त जमीरभाई या ठिकाणी आलेले आहे। जमीरभाई आपल्या मनापासून अधिक स्वागत आहे। एक मोठं नाव आहे त्यांचं मनापासून आभार। जमीरभाई आपण उद्याच्या रात्रीमध्ये देखील आमच्याकडे जोडायचं आहे, आपला मनपूर्वक आभार। साबाजवरून आलेले आहेत त्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। नाजीमचं षटक कुठेतरी मागे आहे, या षटकामध्ये धावा जलद गतीने येत आहे। 10 पैकीमध्ये धावा एक गोल 23 धावा, खूप चांगला चेंडू पावरती लागल्यानंतर चेंडू इष्टक्षेत्र हातामध्ये जातो। षटक संख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर नागपूरची स्पर्धा आणि गोलकोट चषक या स्पर्धेचे शिलेदार या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय आदरणीय आपण बघतोय या ठिकाणी नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मोठी भूमिका ज्यांची आहे ते निश्चित अनेक लोक आहेत। बासित काबरी आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। अनेक मान्यवर त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आज स्पर्धेला सदिच्छा करता शाहवाज फतूर यांचं देखील आगमन झालं आहे। शाहवाज आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे। व्याकरभाई लेमन यांचं देखील आगमन झालं मंचावरती, त्यांच्या माध्यमातून देखील उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सामना इतकी पारितोषिक लावण्यात आलेले आहेत। उद्याच्या रात्रीला ते पारितोषिक जाहीर करण्यात येतील। व्याकरभाई लेमन आपल्या मनापासून अधिक स्वागत आहे। प्रेक्षकांच्या माहितीसाठी बाउन्सर विरुद्ध ऑल कालुस्ताची लढत चालू आहे मैदानामध्ये। एकूण 62 फुटमावर जिंकत आहे।
32 धावांचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलेलं आहे. त्याच्याबरोबर 70 स्ट्रायकर असेल ना जिंकची बॅट स्ट्रायकर 70 गोलंदाजीदार तर राष्ट्रीय ओव्हर विकेट गोलंदाजीदार गोलंदाज तुझ्या त्याला सामना करेल सलामीदार फलंदाज नाजी ठकी. पहिला छोटे सुंदर पायाला छोटे सुंदर षटकार नाजीच्या बॅटमधून अप्रतिम सुरेश चौकार गोलंदाजीदार पुन्हा एक 7 गोलंदाज तुझ्या राष्ट्रीय ओव्हर विकेट त्याला सामना करणार नाजी ठकी. अप्रतिम चौकार नाजीच्या बॅटमधून लगातार दूसरा चौकार 2 चेंडू 2 चौकार 7 बच्चा विरुद्ध नाजीपैकी एक 11 पारी खेळतोय दिशा हिने गोलंदाजी दिशा कधी गोलंदाज ग्राउंड विकेट 7 चेंडू त्याला सामना करणार प्रयत्न परंतु नेमक्याच्या स्वरूपात पंचांचा धावा एक सलामीचा फलंदाज सत्तर राईट ग्राउंड विकेट गोलंदाजीदार गोलंदाज तयार. त्यावेळेला मोठा फटका करायचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज हा मोठा फटका करायचा प्रयत्न आहे परंतु पंचायत विस्तार राईट गोलंदाजी मार्फत स्टार्ट पुन्हा एकदा गोलंदाजसाठी त्याला सामना करणार खराब चेंडू सर्वोत्कृष्ट 11 धावसंख्येवरती गोलंदाज 11. पहिला धक्का पहिला ब्रेक 7 शब्दाच्या स्वरूपात बॅट्समॅनला पहिला धक्का पहिला ब्रेक षटकाराला आकृती देत हरवण्यासाठी राईट बॅट विकेट त्याला सामना करायला सही काढली. पंचायत खराब चेंडू बॅट चेंडू एक आघातात भागाने धावसंख्या पेपरचे संघ पोचतो 12 धावसंख्येवरती गोलंदाजी मार्फत गोलंदाज राईट ग्राउंड विकेट 7 चेंडू दुसरा धक्का दुसरा भेटतो सेट काढीच्या स्वरूपात. प्रयत्न होता परंतु त्याचा इशारा खराब चेंडू पहिल्या चेंडू व्यक्ती एका धावाने धावसंख्येत करतो सामना करण्याचा आलेला नाही. इतका धावा घेणार इतका धावाने धावसंख्या करतो सर्वात चार धावाने 11 धावसंख्येवरती सामना करणार पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू आणि गोलंदाज राईट त्याला सामना करण्याचा परंतु निकटच्या स्वरूपात इतका धावा बदल शरद पाहूया दिवसाला मागे घट्टे भावसे बनाम कालिस्तान 6 चेंडू झिंगण्याकरिता 6 धावा असं का सामना तर अफान बांधकर मोठा 45 इशारा पाहूया 4 धावांची धावसंख्या भर पडते अजर गोलंदाज तुषार मोठा फटका केल्याचा प्रयत्न अफानचा पुन्हा एकदा परंतु 50 इशारा 4 चेंडू सध्याची स्थिती होणार आहे 30 तुझ्यावरती अजून जिंकले क्रिकेट पट्टा आहे संघाचं हार्दिक अभिनंदन.